देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। केली गेली तर नागपूर जिल्ह्यामधला सुपर क्रिटिकल पॉवर प्लांट जो आहे 600 मेगावॅट पॉवर प्लांट, या 600 मेगावॅट पॉवर प्लांटच्या नेहमी अन्याय, अत्याचार आणि कामगारांची शोषणची ही बातमी लगातार विदर्भ की आवाज चॅनलच्या माध्यमातून मी नेहमी प्रसारित करत होतो। आज एक नवीन बातमी आहे। कोराडी सुपर क्रिटिकल पॉवर प्लांटच्या समोर मी उभा आहे आणि इथे आज या महाराष्ट्र राज्य विद्युत कंत्राटी कामगार संघटनेचा हा एक मोठा विषय आहे। या पॉवर प्लांट मध्ये 600 मेगावॅट जो आहे, कॅमेरामॅनला 600 मेगावॅट पॉवर प्लांट, इथे सीएचपी हा विभाग आहे। या सीएचपी विभागामध्ये जो आहे, मला थोडंसं आपण दाखवू शकता की या सीएचपी विभागामध्ये जो कन्व्हेयर बेल्ट आहे, आपला बेल्ट ऑपरेटर आहे, जे बीसीएन 13C-D आणि 13D हे दोन आपण दाखवू, याला दाखवू आपण हे आप बघू शकता की हे जे आहे बीसीएन 13C आणि D शॉर्ट कन्व्हेयर बेल्टचे ऑपरेटर आहेत। आणि या ऑपरेटरची मागल्या काही दिवसा पहिले जेव्हा अर्धकुशल, कुशल आणि 3 पद्धतीने पेमेंट इथे दिले जातात, यामध्ये तोडगा निघला होता। यामध्ये मुख्य अभियंता, वेलफेअर ऑफिसर, संपूर्ण ऑफिसरनी या विषयावर समजून इथे ज्या प्रकारे इथे आंदोलनाच्या माध्यमातून भूमिका होती, तेव्हा याला थांबून त्यांना ठेकेदाराला सांगितलं होतं की आपण लवकर लवकर यांच्या मागण्या पूर्ण करा, आणि पण यानंतरही महाजनकोच्या अधिकाऱ्यांच्या मुख्य अभियंत्याचा ऐकून ना ठेकेदार मनोपल्ली करता असे आमचे मंगलसिंग गजबे। मंगल भाऊ, काय विषय आहे पूर्ण? भाऊ नमस्कार। 13C-13D या साईट संदर्भामध्ये ओरियन इंडस्ट्रीज, मनीजी डोटे यांचे कॉन्ट्रॅक्ट 17 एप्रिल 2025 ते 26 एप्रिल पर्यंत सुरू आहे। त्याकरता 13C-13D या बेल्ट ऑपरेटरांना फक्त मात्र हेल्परचा पगार देतो। आज पाहावे तर फक्त त्यांनी हेल्परचा पगार दिलेला आहे। आपण जेव्हापासून त्यांचं कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं तेव्हापासून पत्रावर पत्र देत आहोत, आणि कितीतरी पत्र आपण आंदोलनाचे दिले, आणि त्या आंदोलनाच्या पत्रावर आपली त्या ठिकाणी 30 जानेवारीला बैठक लागली होती, 29 जानेवारीला। आणि त्या 29 जानेवारीच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय, कामगारांना न्याय मिळण्याकरिता प्रशासनाने एक ठोस आश्वासन दिलं होतं की बेल्ट ऑपरेटर कामगारांना अर्धकुशल अंतर्गत पगार मिळाला पाहिजे, याकरता त्यांनी पाठिंबा दिला होता। आणि काही आणखी विषय होते तिथं, फक्त 19 मनुष्यबळामध्ये संपूर्ण कंत्राटदार संपूर्ण कामे काढून घेतोय। फक्त 19 कामगारांमध्ये ऑपरेशन, मेंटेनन्स, बेल्ट ऑपरेटर सारे कामं काढून घेतो। या कारणामुळं त्या मोठ्या श्रेणीच्या कामगारांना सुद्धा मानसिक त्रास होतो, जसं वेल्डर आहे, फिटर आहे, कटर आहे, यांना सुद्धा हेल्परचे काम करावा लागतो, आणि बेल्ट ऑपरेटर यांना सुद्धा हेल्परचे काम करावा लागतो। ह्या अशा पद्धतीचे अन्याय ठेकेदार करून राहिलं। याकरता आम्ही न्याय मागण्याकरिता प्रशासनाला सुद्धा पत्रावर पत्र दिले, लेबर कमिशनर साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे। आणि ह्याच संदर्भामध्ये बावनकुळे चंद्रशेखर जी साहेब, मंत्री महोदय, यांनी सुद्धा दखल घेतलेली होती, आणि ह्या ठिकाणी जीसी ऑफिस मध्ये ह्या संदर्भामध्ये एकदा मीटिंग लागली होती, आणि ह्या बेल्ट ऑपरेटरांचा विषय तिथं निघालेला होता। आणि चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महाराष्ट्राचे महसूल मंत्री, यांनी सुद्धा सांगितले होते की बेल्ट ऑपरेटर कामगारांना अर्धकुशल किंवा कुशलचा पगार देण्यात यावा। त्या ठिकाणी सगळ्यांनी मान्य केला होता। आणि त्यानंतर कंत्राटदाराने काही बेल्ट ऑपरेटरांना फक्त अल्लगुन पगार हेल्परच्याच टाकत होता, आणि अल्लगुन ते फक्त 2000 रुपये काय देत होते। त्यांनी असं म्हटलं होतं कामगारांना की आता सध्या मी बिलो मध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, तर मी पूर्ण बेल्ट ऑपरेटर कामगारांना अर्धकुशलचा पगार देऊ शकत नाही। त्या कारणामुळं मी काही ऑपरेटरांना अर्धकुशलचा पगार देते। त्यानंतर जसं माझ्या कॉन्ट्रॅक्ट 2 महिने राहतील संपाले, तेव्हा मी 2-3 कामगारांना, बेल्ट ऑपरेटरांना सेमी स्किलच्या पगारामध्ये लावून देईन म्हणून। मंगल भाऊ, ज्या प्रकारे मला सांगा की जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं अधिकाऱ्यांनी, मुख्य अभियंत्यांनी, माननीय लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी, जे पालकमंत्री आहे, जेव्हा त्यांना सर्व सांगितलं तर ठेकेदारांनी, माननीय लोकनेते यांची गोष्ट कोणी काटत नाही, पण मुख्य अभियंता, लोकनेते यांची गोष्ट कापून ते आपलं मनोपल्ली करता। मनीष डोटे, ओरिएंटचे संचालक, यांची, मनीष डोटे साहेब यांची तानाशाही वाढलेली आहे। आम्ही कैदा आणि कितीतरीदा त्यांना विनंती केली, आणि कितीतरीदा आपले सीएचपीतले कुणाल डोटे साहेब आहे, आपले कुणाल घाटे साहेब, एसी साहेब आहेत, त्यांनी सुद्धा त्या कंत्राटदाराला समजवलं की ह्या जेवढे विषय आहेत 13C या बेल्ट ऑपरेटर संदर्भातले किंवा इतर संदर्भातले त्यांचे विषय लवकरात लवकर मार्गी लावा। परंतु ते तानाशाही दाखवूनशांनी असे म्हणाले की मला यांच्याशी काही घेणं देणं नाही, मी यांचे विषय मार्गी लावत नाही। म्हणजे घेणं देणं नाही, म्हणजे फक्त कॉन्ट्रॅक्ट घेणं, लेबरशी काही संबंध नाही। बस असेच म्हणाले ते। आणि
प्रत्येक वेळी प्रत्येक बैठकीमध्ये आश्वासन भेटतो आम्हाला की तुम्हाला या अशा पद्धतीचं नाही मिळणार, तसं तसं पद्धतीचं नाही मिळणार. परंतु असं काही होत नाही. शेवटी कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही, आपली मनमर्जी करते. शेवटी कामगारांना त्याचं ते केलेलं भुगतावं लागतो आणि शेवटी त्यांना हेल्पर सारखं ट्रीट केलं जातं. नेहमी कोराडी प्लांट मध्ये 660 मेगावॉट प्लांट मध्ये नेहमी अत्याचाराचं नवीन ठेकेदार शोषण करतात. माननीय लोकनेते यावर लक्ष देतात, पण संपूर्ण महाराष्ट्र आहे तर यावर कोराडीमध्ये असं ठेकेदारांनी केलं नाही पाहिजे. बरोबर आहे. नाही, आता आम्ही एक ठरवलेलं आहे. आता आम्ही 30 तारखेचं आंदोलन टाकलेलं होतं 30 जानेवारीच्या, पण त्यांनी 29 तारखेला दखल घेऊन ते मीटिंग वगैरे लावून त्यांनी मोठं आश्वासन दिलं होतं आम्हाला, पण ते आम्ही तात्पुरतं स्थगित केलं. आम्हाला ते मोठं आश्वासन मिळालं होतं म्हणून, पण ते आता तात्पुरतं स्थगित केलेलं आंदोलन आता आम्हाला पुढे आणखी करावं लागेल आणि ते आम्ही जोराशोरात करू. आणि ह्या कंत्राटदाराला आम्ही सुद्धा पत्र दिलेलं आहे, यांना काळ्या यादीत टाकण्यात येतो. आणि आतापर्यंत बेल्ट ऑपरेटर कामगारांच्या पगारामधून चोरी केलेला पैसा जेवढाही खाल्लेला असेल त्या कॉन्ट्रॅक्टरने ते पूर्ण व्याजासह देण्यात यावं पूर्ण बेल्ट ऑपरेटर कामगारांना, अशी मी प्रशासनाला विनंती करते. भाऊ दादा माझ्या बरोबर आहे. हे सर्व कामगार आहेत ज्या ऑपरेटर म्हणून काम करतात, बेल्ट ऑपरेटर म्हणून, आणि यांचं पेमेंट जे आहे मनीष टोटे ओरिएंट कंपनी संचालक आहे. जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तर त्यांची तानाशाही अशी राहतात की ते अधिकाऱ्याचे बी ऐकत नाही. माननीय लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी बी या गोष्टीवर दखल घेऊन त्यांना तात्काळ या गोष्टीवर तोडगा काढावा असा आदेश बी दिला होता, पण तोडगा आदेशला डावलून परत एकदा मनीष टोटे आपली मनोपली करतात. काय म्हणतात? त्यांची तानाशाही खूप वाढलेली आहे. प्रशासन त्यांना आश्वासन देते की तुम्ही ह्या विषयाचा तोडगा काढल्यावर तुम्ही त्यांना बरोबर सेमी स्किलच्या पेमेंट द्या, पण प्रशासनासमोर ते म्हणतात की ठीक आहे साहेब आम्ही करतो. मग नंतर त्या गोष्टीचा काही अर्थ असत नाही त्यांच्या. बस आपलं कॉन्ट्रॅक्ट निघालं पाहिजे असं त्यांची मनस्थिती. प्रशासन महाजनकोचे मुख्य अभियंता हे मुख्य राहतात. प्रशासन जे सांगेल ते ठेकेदार करेल, की ठेकेदार सांगेल प्रशासन करेल. पण इथे ठेकेदार आपली मनमानी करत आहे ना. प्रशासन आपल्या जागी बरोबर आहे, ते आपला निर्णय देत आहे. प्रशासनाचा ठेकेदार ऐकत नाही आता. आणि आमची जे ऑपरेटर आहे आम्हाला मानसिक शारीरिक एवढा त्रास होत आहे, कारण की आम्हाला ऑपरेटिंग सोबत सोबत क्लिनिंग पण करावं लागतं, मेंटेनन्स पण करावं लागतं आणि ऑपरेटिंग पण. हे तिन्ही कामं हेल्परच्या ह्याच्यातच आहे आणि पगार आम्हाला हेल्परचा मिळतो. स्किल, सेमी स्किल, अनस्किल हा 3 पेमेंट भेटतो. सफाई कर्मचारी याला अनस्किलचा पेमेंट करतो आणि स्किल मध्ये जे शिकलेले आहेत त्याच्यावरचे लोक, हे ऑपरेटर हे सर्व स्किल मध्ये येतात. सेमी स्किल मध्ये येतात पण आम्हाला सेमी स्किलच देत आहे, तर आम्हाला सेमी स्किलच्या तरी जायला पाहिजे. पण आम्हाला तो सेमी स्किलचा पण पेमेंट नाही, अगोदर मिळत होता. पण जेव्हापासून मनीष दोटे साहेब आले आहेत, कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे, तेव्हापासून आम्हाला सेमी स्किलचा पगार देत नाही आणि उलट आम्हाला क्लिनिंगचे पण कामं करावं लावतात आणि ऑपरेटिंग पण करावं लागतं. मेंटेनन्स पण घेते. म्हणजे तिन्ही चारही एकाच हेल्पर म्हणून करायचा आणि पेमेंट द्यायचा हेल्परचा. याच्याहून काय झालं की मानसिक त्रास आमच्या कामगारांच्यावर जास्त मानसिक त्रास झाला आहे. त्याच्यामुळे एक आमचा जो अनस्किलचा जो ऑपरेटर आहे, अनस्किलचा जो लेबर आहे, त्याला मायनर पॅरालिसिस झाला आहे. असल्या प्रकारे आमच्यावर प्रेशर असल्यामुळे आमची मानसिक स्थिती बरोबर राहत नाही आणि आम्हाला तुमच्या म्हणजे रिपोर्टरच्या माध्यमातून आम्हाला एकच आश्वासन आहे की ह्या गोष्टी आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे. म्हणजे काम बी करून द्यायचा, मानसिक त्रास बी द्यायचा आणि तो निम्न पैशामध्ये आणि त्या प्रकारचे स्किलचे पैसे देणार नाही. पण ज्या प्रकारे आपण जी आर आहे तो तुमच्या ऑपरेटरचे हे सेमी स्किल येतात. आमच्या अधिकाऱ्यांनी मारण्याची खूप प्रयत्न केला आहे, कारण की आम्हाला खूप त्रास झाला या कामातून आणि आम्ही याच्या कमीत कमी 5-6 वर्ष अगोदर पासून ऑपरेटर आहोत, पण ह्या टेंडर मध्ये आम्हाला अनस्किल मध्येच ते पेमेंट देत आहे. आता काय होत आहे असं, काय प्रशासन या गोष्टीवर फक्त मिटिंग घेणं, तात्पुरतं घेणं आणि मग खतम होणार. सर कसं आहे, ठेकेदारीची मनमानी चालू आहे. ठेकेदार जसं म्हणाल तसंच चालून राहिलं. प्रशासन मिटिंग घेते, मिटिंग मध्ये प्रशासन आश्वासन देतो आम्हाला. अधिकारी पण चांगले आमच्यासोबत बॉन्डिंग आहे अधिकाऱ्यांची, ते आम्हाला आश्वासन देतात. परंतु ते ठेकेदार काही दिवसानंतर ठेकेदार त्यांचं पण ऐकत नाही. ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, अधिकाऱ्यांना नाही ऐकलं तर मग आमची मागणी आहे ठेकेदाराला, अशा ठेकेदारांना कारवाई झाली पाहिजे, ब्लॅकलिस्ट झालीच पाहिजे. काय मनीष भाऊ, शेवटचे मंगल भाऊ, काय भूमिका राहील याच्यानंतर तुमची? मी महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य विद्युत कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष. मी पत्र दिलेलं आहे प्रशासनाला, कारण की ऑपरेटर कामगारांना हेल्परचा पगार देणे म्हणजे किमान वेतन कायदा, कंत्राटी कामगार नियमन आणि निर्मूलन कायद्याचं फार उल्लंघन आहे. आणि कामगार कायद्यांच्या जे कोणी कंत्राटदार उल्लंघन करेल, आणि यानं तर वारंवार उल्लंघन केलेलं आहे, प्रत्येक वेळी उल्लंघन केलेलं आहे, अशा भ्रष्टाचार कंत्राटदाराला दंडात्मक कारवाई करून याला कारावास दंड दिलं पाहिजे आणि याला
कायमसाठी ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, काळे यादीत टाकलं पाहिजे. हे आमची विनंती आहे. प्रशासन एवढा वेळ का पाहत आहे? म्हणजे एवढ्या दिवसापासून आपण पत्र देतात प्रशासनाला काय? मला वाटतं की 19-20 कार्यक्रम चालू आहे. आता आम्ही तेवढं ते सांगू तर शकत नाही, कारण की आम्हालाही तेवढं काही माहिती नाही आहे. आता समजा आपण थोडस काय धीर ठेवलं पाहिजे असं आम्हाला आश्वासन मिळते. वेलफेअर ऑफिसर आपले कामगार कल्याण अधिकारी साहेब त्यांच्याकडूनही आम्हाला आश्वासन फार मिळतो आणि तेही आम्हाला न्याय देण्याकरिता नेहमी तयार राहतात. परंतु कंत्राटदार माहिती नाही एवढी तानाशाही त्याची कशी का वाढली आणि त्याचं प्रत्येक वेळी आम्हाला बेल्ट ऑपरेटर कामगारांना, वेल्डरला, कटरला, फिटरला फक्त 19 कामगार आहे, बाकीचे हेल्पर आहे आणि त्या 19 कामगारांमध्ये फक्त ते पूर्ण आपले कामं काढून घेतो. म्हणजे हे फार अन्याय आहे त्या कामगारांवर. आता मागे एक मोठा हादसा घडतं वाचलेलं होतं. आमचे एक बेल्ट ऑपरेटर होतं, त्या 13D मध्ये फ्लॅप गेटच्या चूटवर चोकअप काढायचे होतं ते प्रेशर पाईपने, आणि त्या प्रेशर पाईपने चोकअप काढता काढता त्याच्या हातून तो पाईप सुटलेला होता आणि त्याच्या डोक्याला लागता तो वाचलेला होता. त्या ठिकाणी मोठा हादसा हे घडता वाचला, त्याचा जीव जाता वाचला. त्याकरता आम्ही तिथं मनुष्यबळ वाढवण्याकरता सुद्धा ते पत्र दिलेलं होतं, कारण की कमी मनुष्यबळामध्ये पूर्ण कामे काढून घेऊन राहिले ते ठेकेदार. अशा प्रकारचे ते भ्रष्टाचार आणि अन्याय करून राहिले त्या कामगारांवर. अशा ठेकेदाराला मुद्दाम ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि आम्हाला सगळं बेल्ट ऑपरेटर कामगार किंवा वेल्डर, कटर, फिटर कामगार यांना सगळ्यांना न्याय मिळवून दिलं पाहिजे, असं आम्ही चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महसूल मंत्री, पालकमंत्री नागपूर अमरावती जिल्हा यांना सुद्धा अशी विनंती करेल आणि प्रशासन यांना सुद्धा विनंती करेल की अशा भ्रष्टाचार कंत्राटदाराला मुद्दाम ते ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे. बस. जे प्रशासनाची गोष्ट केली गेली तर प्रशासनाच्या वारंवार मीटिंग केल्यानंतरही ओरिएंट कंपनीचे मनीष ढोटे यांनी आपली मनोपल्ली केलेली आहे. कामगारांना कामान वेतन म्हणजे ज्या वेतनवर ते लागू आहेत ते वेतन मिळत बी नाही आणि त्यावर त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीचं काम करू, ऑपरेटर, क्लिनिक आणि वेगळ्या पद्धतीचं. तर यावर एक प्रश्न निर्माण होतो की प्रशासनाने वारंवार ठेकेदाराला नोटीस दिलेला आहे, पत्र दिलेलं आहे, पण ठेकेदार यावर का दक्षता घेत नाही? ठेकेदार आपली मनोपल्ली करतात, तानाशाही करतात. कशामुळे? काय अधिकाऱ्यांची ठेकेदार ऐकत नाही या अधिकाऱ्याची ठेकेदारावर वचक नाही? हा प्रश्न निर्माण होतो. विदर्भकी आवाज हा प्रश्न निर्माण होतो. माननीय लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी वारंवार या गोष्टीवर दखल घेऊन या गोष्टीला तोडगा लावा असं प्रशासनाला सांगितलं, पण प्रशासनाची ठेकेदार ऐकत नाही. हे कुठेपर्यंत? या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विदर्भ आवाज न्यूज चॅनल बसून प्रश्न विचारतो या अधिकाऱ्यांना, माननीय मुख्य अभियंता मोटघरे साहेबांना, हा उपमुख्य अभियंता, वेलफेअर ऑफिसर विचारतो की एवढा मोठा हा प्रश्न आहे, लोकांच्या जीवाचा विषय आहे, लोकांच्या कामाचा विषय आहे. जर हे काम करत आहे, हे लोक जे आहे सर्व आपल्या शहरातल्या या महादुला, कोराडीच्या आसपासच्या कामठी विधानसभा क्षेत्रातले लोक आहे आणि महादुला, कोराडी, कामठी मोठा विधानसभा क्षेत्रातला आणि या कोराडी मधला सुपर क्रिटिकल पॉवर प्लांट म्हणजे कोराडी अश्नु विद्युत केंद्र आणि त्या विष्णू विद्युत केंद्रामध्ये एवढा मोठा अगर असा प्रकार होतो तर हा प्रकारामध्ये सर्वात मोठी हानी ह्या कॉन्ट्रॅक्टर लेबरची होती. यावर तोडगा काढण्यासाठी या प्रश्नाचं निर्माण केल्यावर या प्रश्नावर कधी आपण तोडगा काढणार? या प्रश्नावर कधी आपण या पूर्ण ठेकेदाराला आपण कधी सांगणार? ठेकेदाराची मनोपल्ली कधी प्रश्न होणार? या सर्व प्रश्नाला मी आज घेऊन आलो होतो 600 मेगावॉट कोराडी सुपरक्रिटिकल पॉवर प्लांटच्या समोर. बातम्याशी अजून भेटूया, तोपर्यंत कॅमेरा पर्सन जयसिंग पाटील बरोबर मी शैलेश ढोरे, विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत, मुख्य संपादक, कोराडी अश्नु विद्युत केंद्र, कामठी मोदा विधानसभा क्षेत्र.